Hello everyone, welcome to Greenwald Foundations Arya Academy English Medium School and Junior College. मागच्या लेक्चरला आपण जे एक्झाम्पल स्टार्ट केले होते तेच एक्झाम्पल आपण पुढे कंटिन्यू करतोय. तर नेक्स्ट जो एक्झाम्पल नंबर 5 आहे तिथून आपण स्टार्ट करणार आहे. एक्झाम्पल तुम्हाला असं दिलंय बघा, प्रूव्ह दॅट cos raised to 6 theta plus sin raised to 6 theta is equal to 1 minus 3 sin square theta into cos square theta. हे तुम्हाला काय करायचंय, सिद्ध करायचंय. तर ज्या ठिकाणी तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम प्रूव्ह करायचे असतील त्यावेळेस आपण एक तर त्यांची LHS कन्सिडर करतो किंवा RHS. जर आपण LHS घेतली तर RHS दाखवतो, RHS घेतली तर LHS दाखवतो. तर इथं आपण काय करणार आहे, जे एक्झाम्पल तुम्हाला सिद्ध करायचं प्रूव्ह करायचं आहे त्याचं आपण काय करणार, LHS कन्सिडर करणार आणि त्याच्यावरती फॉर्म्युला यूज करून काय दाखवणार आहे, आपण RHS दाखवणार आहे. तर आपण सोल्युशनमध्ये पहिलं आपण काय करू, LHS कन्सिडर करू. LHS इज इक्वल टू काय, LHS cos raised to 6 theta प्लस sin raised to 6 theta. तर आता आपल्याकडे असा कुठलाही फॉर्म्युला नाही की आपण डायरेक्ट याचा पॉवर 6 चा फॉर्म्युला यूज करून हे सॉल्व्ह करू शकतो. पण आपण काय करू शकतो, त्याला थोडं कन्वर्ट करू शकतो त्याच्या क्यूबमध्ये, स्क्वेअर आणि क्यूबमध्ये. तर आपण याला असं लिहिणार बघा, कॉस स्क्वेअर थिटा याचा ब्रॅकेट क्यूब करणार प्लस साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब. इथं फक्त काय केलं, आपण रूल्स ऑफ इंडायसेस यूज केले. आपण कॉस स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर मध्ये का बरं घेतलं, कारण आपल्याला माहिती आहे कॉस स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर मध्ये आयडेंटिटी आपल्याकडं ती आपल्याला यूज करता यावी आणि वरचा पॉवर पण तुमचा मेंटेन राहायला पाहिजे. कारण वरचा जो कॉसचा पॉवर आहे तो किती राहायला पाहिजे, 6 राहायला पाहिजे. तर बाय रूल्स ऑफ इंडायसेस 3 into 2 किती असणार आहे, 6 असणार आहे. फक्त आपण त्याची काय केली, फोल्ड करून घेतली आणि मग आता आपण a क्यूब प्लस b क्यूबचा फॉर्म्युला काय करणार आहे, यूज करणार आहे. पण आता तुमच्याकडे फॉर्म्युला आहे का, फॉर्म्युला आहे पण तुम्हाला तो काय करावं लागणार आहे, कन्वर्ट. तर आपण असा फॉर्म्युला बघितलेला आहे, आधी आपण तो फॉर्म्युला बघू. तुमच्याकडे असा फॉर्म्युला बघा, a प्लस b ब्रॅकेट क्यूब. काय फॉर्म्युला, a क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट a प्लस b प्लस b क्यूब, बरोबर, प्लस काय b क्यूब. असा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडं. आता हा जर फॉर्म्युला तुम्ही यूज केला, बरोबर ना, हा जर फॉर्म्युला तुम्ही यूज केला तर इथं आपल्याला फक्त a क्यूब प्लस b क्यूबची व्हॅल्यू लागते. म्हणजे इकडचा जो प्लस 3ab इन ब्रॅकेट a प्लस b हा आपल्याला इकडे नको आहे, तो कुठे घेणार, तुम्ही LHS ला घेणार. कारण आपल्याला कोणता लागतो, a क्यूब प्लस b क्यूब लागतो. मग मी काय करणार, ही जी टर्म ही टर्म काय करणार, शिफ्ट करून घेणार. म्हणजे मग याच्यात काय भेटणार बघा, a क्यूब प्लस b क्यूब, a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू हे तुमचं a प्लस b ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज मायनस, कारण हा प्लस इकडे झाल्यावर काय होणार, मायनस 3ab इन ब्रॅकेट a प्लस b. असा तुमचा फॉर्म्युला काय होणार, तो तयार होणार आहे. आता आपण ह्या फॉर्म्युलाचा यूज करून हे काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. तर हेच तुम्हाला काय भेटणार, विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर. आता हा तुमचा काय झाला, a झाला, हा तुमचा काय झाला, b झाला, बरोबर. आता a म्हणजे कोण आहे, कॉस स्क्वेअर थिटा आहे, b म्हणजे कोण आहे, साइन स्क्वेअर थिटा आहे. इथं a आणि b आपण रिप्लेस करणार. पहिला येणार a प्लस b ब्रॅकेट क्यूब, a कोण आहे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू ए काय आपल्याकडं कॉस स्क्वेअर थिटा, त्यानंतर बी काय आपल्याकडं साइन स्क्वेअर थिटा इंटू ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये ए काय आपल्याकडं कॉस स्क्वेअर थिटा प्लस बी म्हणजे काय आहे, साइन स्क्वेअर थिटा. आहे त्याला मल्टिप्लाय, ओके, विच इज इक्वल टू. आता आपल्याला आयडेंटिटी माहिती काय, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू किती असते, 1 असते. म्हणजे किती येणार तुमचा 1 ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा इंटू पुन्हा इथं काय आहे, तुमची आयडेंटिटी आहे कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा, त्याची पण व्हॅल्यू किती असते, 1 असते. म्हणजेच काय ना, ते 1 चा क्यूब 1 मायनस 3 कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू काय, तुमची राईट हँड साईड. आणि तेच तुम्हाला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. 1 मायनस 3 साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. आणि तर तुमची जी व्हॅल्यू आली ती पण तुमची काय आली, 1 मायनस 3 साइन स्क्वेअर थीटा इकडून लिहा, कॉस स्क्वेअर इकडून लिहा, काही फरक पडत नाही. कारण मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही a इंटू b आणि b इंटू a असं लिहू शकता. तर हे झालं तुमचे RHS. म्हणजेच तुम्हाला काय भेटलं, LHS इज इक्वल टू काय, RHS. म्हणजेच काय, हे जे तुम्हाला दिलेलं आहे हे दोन्ही काय तुमचं इक्वल आहे, तुम्ही काय केलं, सिद्ध केलं. ठीक आहे. तर अशा टाईपचे प्रॉब्लेम आहे, काहीतरी ॲडजस्टमेंट आहे, तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बेटर फक्त आपण 2च फॉर्म्युले आपण इथं असे यूज केले. एक केला a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा, तो आपल्याला डायरेक्ट यूज नव्हता करायचा, तिथं त्याला आपण कन्वर्ट करून घेतला आपल्या ॲडजस्टमेंट नुसार. आणि तो फॉर्म्युला यूज केल्यानंतर फक्त आपण इथं ज्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत त्याच्यामधली जी पहिली आयडेंटिटी कोणती,
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा त्याची व्हॅल्यू किती असती 1 असते, तेवढाच आपण यूज केला, बाकी याच्यामध्ये काहीही केलेलं नाहीये. ठीक आहे, तर याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 6 तुम्हाला असं दिलेलं आहे, इलिमिनेट थिटा फ्रॉम द फॉलोइंग. तर इलिमिनेट थिटा म्हणजे काय करायचं, तुम्हाला जे तुम्हाला इथं एक्स आणि वायच्या टर्म दिले याच्यामधून तुम्हाला थिटा काय करायचा, इलिमिनेट करायचं. इलिमिनेट करायचं म्हणजे काय, जे तुम्ही सॉल्व्ह करणार त्याच्यामध्ये थिटाची कुठलीही टर्म यायला नको आहे. तुम्हाला 10वीला पण ते होतं, 10वीला तुम्हाला ते झालेलं ऑलरेडी, तरी पण आपण ते घेणार आहे. तर त्याच्यामधलं एक्झाम्पल नंबर जे फर्स्ट आहे ते आपण घेऊया. तर तुम्हाला त्याच्यामध्ये गिवन असं आहे बघा, गिवन काय दिलंय तुम्हाला, नंबर फर्स्ट मध्ये एक्स इज इक्वल टू दिलंय तुम्हाला ए कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू दिलंय बी साइन थिटा. एक्झाम्पल खूप सिंपल आहे, तुम्हाला थिटा इलिमिनेट करायचा तर तुम्ही डायरेक्ट थिटा इलिमिनेट करू शकत नाही. तुम्हाला काय करावं लागणार, ज्या थिटाच्या टर्म आहे, कोणत्या टर्म, इथं साइन थिटा म्हटलं किंवा इथं कॉस थिटा, यांच्या व्हॅल्यू फाइंड करावं लागेल आणि मग त्या साइन आणि कॉस यांच्यामधली आयडेंटिटी यूज करायची, जेणेकरून तुमच्या साइन थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू जर तुम्ही पुट केली तर तुमचा थिटा काय होतो, इलिमिनेट होतो. तर आपण आधी याच्यावरून साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू फाइंड करून घेऊ. देअरफॉर आपण इथं म्हणू शकतो आपल्याला कॉस थिटा पाहिजे, ए मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल, डिवाइड, म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू काय भेटणार, एक्स डिवायडेड बाय ए, अँड इथं साइन थिटा इज इक्वल टू काय भेटणार, वाय डिवायडेड बाय बी. या तुम्हाला दोन व्हॅल्यू भेटल्या, साइन थिटाची पण भेटली आणि कॉस थिटा. आता या दोन्हीची आयडेंटिटी यूज करायची. आपण म्हणू वी नो दॅट काय माहिती आपल्याला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती 1. देअरफॉर साइन थिटाची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, करा पुट, काय ना वाय डिवायडेड बाय बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे, एक्स डिवायडेड बाय ए ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू किती 1. आता तुम्ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर जे तुम्हाला इक्वेशन भेटलं त्याच्यामध्ये थिटा आहे का, नाही, म्हणजे तुमचा थिटा काय झालं, इथं इलिमिनेट झालेला आहे. फक्त थोडं कॅल्क्युलेशन पुढे करून घ्या. तर इथं जर स्क्वेअरिंग केलं तुम्हाला भेटणार वाय स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर इज इक्वल टू किती 1. आणि हे झालं तुमचं लास्ट त्याचं सोल्युशन किंवा ते लास्ट काय असणार आहे, इक्वेशन. इथं फक्त तुम्हाला थिटा काढायचा होता. तर या टाईपचे जे एक्झाम्पल तिथं तुम्हाला एक तर पेअरमध्ये देताना तुमच्या ज्या आयडेंटिटी ज्या पेअर आहे त्याच्यामध्येच प्रॉब्लेम दिलेला असतो. म्हणजे कोणती एक तुमची आयडेंटिटी साइन आणि कॉस मधली, एक आयडेंटिटी तुमची कोणती आहे, टॅन आणि सेक मधली आहे, आणि कोणती कॉट आणि कोसेक मध्ये. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला इथं या व्हॅल्यू दिलेल्या असतात एक्स आणि वाय, तर ह्या देताना तुमची एक तर टॅन किंवा सेक मध्येच असेल, साइन किंवा कॉस मध्ये असेल, किंवा मग कॉट किंवा कोसेक मध्ये असेल. त्याच्यावरून फक्त काय करायचं, इथं जसं आपण साइन थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड करून घेतल्या आणि मग त्याची काय यूज केली, आयडेंटिटी, तसंच बाकीसाठी करायचं. ज्यावेळेस टॅन आणि सेक मध्ये असेल त्यावेळेस टॅन आणि सेकच्या व्हॅल्यू फाइंड करून घ्यायच्या आणि मग टॅन आणि सेक मधली आयडेंटिटी यूज करायची. आणि लास्टला ज्यावेळेस कॉट आणि सेक मध्ये असेल त्यावेळेस कॉट आणि सेकची कोसेकची आयडेंटिटी यूज करायची आणि मग तो थिटा काय होणार, तुमचा इलिमिनेट होणार. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. त्याच्यामध्ये बघा एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब थिटा अँड वाय इज इक्वल टू बी साइन क्यूब थिटा. ते एक्झाम्पल आपण घेऊया. याच पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करणार आहे. तर तुम्हाला दिलेलं एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब थिटा आणि जे सेकंड आहे ते दिलं वाय इज इक्वल टू बी साइन क्यूब थिटा. आता याच्यामध्ये पुन्हा आपण तेच करणार, साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू इथं फाइंड करणार आहे. तर आपण करून घेऊ. देअरफॉर इथं आपल्याला भेटणार कॉस क्यूब थिटा इज इक्वल टू काय भेटणार, एक्स डिवायडेड बाय ए, अँड साइन क्यूब थिटा इज इक्वल टू काय भेटणार, वाय डिवायडेड बाय बी. आता व्हॅल्यू तुम्हाला पूर्ण साइन आणि कॉसच्या फाइंड करायच्या, तिथं तुम्हाला त्याचं काय घ्यावं लागेल, क्यूब रूट घ्यावं लागेल. तर क्यूब रूट घेऊन काही बघा, कॉस थिटा इज इक्वल टू भेटणार तुम्हाला, याचा जर क्यूब रूट घेतलं तर याचं जे क्यूब रूट आहे त्याला आपण पॉवरला काय लिहितो, रेस टू 1/3, अँड इथं साइन थिटा काय भेटणार तुम्हाला, विच इज इक्वल टू वाय डिवायडेड बाय बी, बरोबर का, ब्रॅकेट रेस टू किती 1/3. हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं रूल्स ऑफ इंडायसिस. जर स्क्वेअर रूट असेल तर आपण पॉवर 1 आप लिहितो, क्यूब रूट असेल तर पॉवर किती लिहितो, 1/3 लिहितो. ठीक आहे. तर आता आयडेंटिटी यूज करा. वी नो दॅट काय आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. देअरफॉर टाका व्हॅल्यू, साइन थिटाची व्हॅल्यू काय येणार, वाय डिवायडेड बाय बी रेस टू, इथं ऑलरेडी 1/3 आहे आणि त्याचा काय आहे स्क्वेअर, प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय येणार तो एक्स बाय ए, याचा पॉवर किती 1/3 आणि मग याचा काय तुमचा स्क्वेअर इज इक्वल टू किती 1. फक्त आपण साइन थिटा आणि कॉस थिटांच्या व्हॅल्यू पुट केलेले आहे. आता बाय रूल्स ऑफ इंडायसिस हे काय येणार, वाय बाय बी
वरती यांचं मल्टिप्लिकेशन होणार येणार 2/3 प्लस इथं काय येणार x बाय a, इथं वरती मल्टिप्लिकेशन ते काय येणार 2/3 इज इक्वल टू किती 1. आणि इथपर्यंत जरी ठेवलं तरी काही अडचण नाही आहे. ओके, तर फक्त ज्यावेळेस तुमचं थिटा इलिमिनेट होणार आहे, नॉर्मल काय कॅल्क्युलेशन असेल ते करून घ्या. याच्या पुढे तुम्ही जास्तीत जास्त याचा पॉवर सेपरेट करू शकता, त्याच्यापेक्षा पुढे काही करू शकत नाही. आणि इथपर्यंत जरी ठेवलं तरी ते काय तुमचं सफिशियंट. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला त्या फॉर्ममध्ये दिलं. आता फक्त मी तुम्हाला कन्वर्ट करून देतो, इथं ते तुम्ही सॉल्व्ह करा. तर इथं जे व्हॅल्यू तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आज दिले बघा, x इज इक्वल टू नंबर 3, x इज इक्वल टू दिले बघा 2 प्लस 3 कॉस थिटा, त्यानंतर y इज इक्वल टू दिलंय 5 प्लस 3 साइन थिटा. याच पद्धतीने पुन्हा आपण कॉस आणि साइनची व्हॅल्यू फाइंड करणार आणि आयडेंटिटीचा यूज करणार आहे. तर इथं म्हणूया देअरफॉर, तर 2 इकडे घ्या म्हणजे येणार x मायनस 2 इज इक्वल टू 3 कॉस थिटा अँड y मायनस 5 इज इक्वल टू 3 साइन थिटा. ओके, आता काय करा, 3 नको आहे आपल्याला, 3 इकडे घ्या म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू काय भेटणार x मायनस 2 डिवायडेड बाय 3 अँड इथं काय भेटणार साइन थिटा इज इक्वल टू y मायनस 5 डिवायडेड बाय 3. आता साइन थिटा आणि कॉस थिटा भेटला, पुन्हा एकदा आयडेंटिटीचा यूज करा. इथं म्हणा वी नो दॅट काय माहिती आपल्याला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. देअरफॉर साइन थिटा व्हॅल्यू पुट करा, काय येणार y मायनस 5 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू काय x मायनस 2 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. आणि इथं जर स्क्वेअरिंग वगैरे केलं तर हे भेटणार y मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 3चा स्क्वेअर किती येणार 9 प्लस इथं काय येणार x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 3चा स्क्वेअर किती 9 इज इक्वल टू 1. इथं डिनॉमिनेटर सेम आहे, थोडी प्रोसिजर आपण करू शकतो. डिवाइडचा 9 तिकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय, म्हणजे आपल्याला भेटणार देअरफॉर y मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार ते 9. कारण डिनॉमिनेटर सेम आहे, जो डिवाइडचा 9 आहे तो डिवाइडच्या इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय. हे झालं तुमचं लास्ट आन्सर. तर याच सिमिलर टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला एक्सरसाइजमध्ये दिलेले आहे. ते एक्झाम्पल तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. मी एक्झाम्पलचा नंबर सांगतो तुम्हाला. सिमिलर टाईप मधलं एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 4 एक्सरसाइज 2.2 मधला. तर मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं, इथं आपण साइन आणि कॉसच्या पेअरमध्ये बघितलं. बाकी प्रॉब्लेम तुम्हाला ज्या आयडेंटिटीच्या पेअर आहे त्याच्यामध्येच असणार आहे. म्हणजे एक्झाम्पल देताना टॅन किंवा सेकमध्ये राहील किंवा मग कॉट आणि कोसेकमध्ये. याच पद्धतीने त्यांच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आणि आयडेंटिटी यूज करायची आणि कॅल्क्युलेशन करायचं. सर्वच्या सर्व एक्झाम्पल तुम्हाला जमायला पाहिजे. ठीक आहे, तर जो क्वेश्चन नंबर 4 आहे त्याच्यामध्ये 5 एक्झाम्पल आहे आणि ते पूर्ण तुमच्यासाठी काय असणार आहे होमवर्क असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करणार याच्या पुढचं एक्झाम्पल बघणार आहे. त्यानंतर जे पुढचं एक्झाम्पल आहे ते आपल्याला आज दिलं बघा. इफ एक्झाम्पल मी राईट करतो. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7 बुकमधलं तुमचं सॉल्ड एक्झाम्पल आहे आणि ते एक्झाम्पल आज दिलं बघा. इफ 2 साइन स्क्वेअर थिटा, इफ 2 sin square theta plus 7 cos theta is equal to 5, then find the permissible values of cos theta. Then find the permissible values of cos theta. तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या इक्वेशनवरून त्यांनी तुम्हाला कॉस थिटाच्या व्हॅल्यू फाइंड करा सांगितलं. आता कॉस थिटाच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या म्हणजे जे इक्वेशन आहे तुम्हाला आधी ते पूर्ण कशामध्ये आणावं लागेल, कॉस थिटामध्ये आणावं लागेल. मगच तुम्ही काय करू शकता ते सॉल्व्ह करू शकता. तर ते कसं करणार व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला जे गिवन इक्वेशन आहे ते क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये, बरोबर ना. तर इथं आपण आधी त्याला कॉसमध्ये पूर्ण कन्वर्ट करू आणि मग ते काय करू सॉल्व्ह करू. तर आपल्याला गिवन आज दिले बघा. वी हॅव काय आपल्याकडं 2 sin square theta प्लस 7 cos theta इज इक्वल टू किती 5. आता तुम्हाला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायचे कॉस थिटा. परमिसेबल म्हणजे काय, जेवढ्या पॉसिबल असेल तेवढ्या व्हॅल्यू जे लिगल असतील, बरोबर ना. तर कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड करायचे. पण जे इक्वेशन आहे तुम्हाला जर ते सॉल्व्ह करायचं असेल तर ते पूर्ण इक्वेशन आपल्याला कशामध्ये लागणार आहे कॉसमध्ये. म्हणजे इथं साइनची टर्म आपल्याला नको आहे. मग इथं जो साइन स्क्वेअर थिटा आहे याची व्हॅल्यू आपल्याला माहिती कशामध्ये कॉसमध्ये, ते आपण रिप्लेस करू. तर हेच आपण असं लिहू शकतो देअरफॉर 2 इंटू साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती काय 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा प्लस 7 कॉस थिटा इज इक्वल टू किती 5.
आपण काय केलं, फक्त जो साइन स्क्वेअर थिटा आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं, कॉस स्क्वेअरमध्ये. तर इथं ब्रॅकेटमध्ये 2 ने मल्टिप्लाय करा, येणार 2 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 7 कॉस थिटा इज इक्वल टू किती 5. आता इथं 2 प्लस आणि इकडचा 5 म्हणजे 2 जर तिकडे घेतला किंवा पूर्ण सगळं जर तिकडे घेतलं ते आपल्यालाच भेटेल बघा. देअरफॉर काय करू आपण, मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा तिकडे घेऊ, तो होणार प्लस 2 कॉस स्क्वेअर थिटा. इथला प्लस 7 कॉस थिटा तिकडे गेल्यावर काय होणार, मायनस 7 कॉस थिटा. त्यानंतर इकडचा प्लस 5 ॲज इट इज आणि इकडचा प्लस 2 इकडे आल्यावर काय होणार, मायनस 2 इज इक्वल टू किती राहणार 0. आता एवढं कॅल्क्युलेशन करा, येणार 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 7 कॉस थिटा आणि प्लस 5 मायनस 2 किती येणार 3 इज इक्वल टू किती 0. आता जे इक्वेशन तुम्हाला भेटलं ते तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. कशामध्ये, कॉस थिटामध्ये. क्वाड्रेटिक म्हणजे काय, जिची डिग्री किती 2 आहे. आता ते इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करता येतं, फक्त जर तुम्ही कॉस थिटाच्या ऐवजी जर एक्स म्हटलं तर ते कोणत्या फॉर्ममध्ये येतं, 2x स्क्वेअर मायनस 7x प्लस 3 इज इक्वल टू 0. इथं आपण 2 मिनिटात तसं कन्सिडर करून घेऊ. इथं म्हणतो मी लेट कॉस थिटा इज इक्वल टू एक्स, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू काय घेतली मी, एक्स घेतली. तुम्हाला काय भेटणार, देअरफॉर 2x स्क्वेअर मायनस 7x प्लस 3 इज इक्वल टू किती 0. आता हे जे इक्वेशन आहे हे तुम्ही 10वीला सॉल्व्ह केलेले. तुमच्याकडे 3 पद्धती होत्या. कुठला एक वर्ग समीकरण तुम्ही किती 3 पद्धतीने सोडवलेलं आहे. कोणत्या, फॅक्टरायझेशन अवयव पद्धत, त्यानंतर परफेक्ट स्क्वेअर पूर्ण वर्ग पद्धत आणि त्यानंतर फॉर्म्युला मेथड सूत्र पद्धती. तर त्याचा यूज करून तुम्ही काय केलं, हे सॉल्व्ह केलेलं आहे. तर याचे फॅक्टर आपल्याला पाडायचे. तर काय करणार आपण, फॅक्टरायझेशन मेथडने जाणार. तर इथं बघा तुम्ही 3 into 2 यांचं मल्टिप्लिकेशन, बरोबर ना, याची प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे. 3 into 2 किती येतं 6. 6चे तुम्हाला असे फॅक्टर पाडायचे. अशा 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन का ज्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती येतं -7 येतं. तर फॅक्टर पाडायचं तुमचं ऑलरेडी झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. तर बघा आपण काय करतो, जो कॉन्स्टंट आहे शेवटचा तो आणि एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट यांचं मल्टिप्लिकेशन किती 6. तर या 6चे आपल्याला 2 असे अवयव घ्यायचे, असे फॅक्टर घ्यायचे का त्या 2 फॅक्टरची जी ॲडिशन आहे ती किती भेटली पाहिजे, -7 भेटली पाहिजे. तर आपण इथं घेऊ शकतो काय, -6 आणि -1. जर -6 आणि -1 घेतली तर इथं आपल्याला बघा यांचं मल्टिप्लिकेशन किती भेटणार, +6 आणि -6 -1 किती येणार -7. तर घ्या ते फॅक्टर काय येतील मग, देअरफॉर 2x स्क्वेअर इथं आता फॅक्टर टाका -6x -x प्लस 3 इज इक्वल टू किती 0. या दोन्हीमध्ये कॉमन घ्या, या दोन्हीमध्ये कॉमन घ्या. तर याच्यात जर कॉमन घेतलं तर याच्यात किती कॉमन निघेल, 2 कॉमन निघेल. 2 कॉमन घेतला 2x सॉरी, तर ब्रॅकेटमध्ये किती राहणार इथला x मायनस किती 3. इथं -1 कॉमन घ्या, इथं किती राहणार x -3 इज इक्वल टू किती 0. आणि पुढे तुम्हाला माहिती काय करतो आपण, एक ब्रॅकेट तुमचा कॉमन आहे म्हणजे एक येणार 2x -1 आणि एक येणार x -3 इज इक्वल टू किती 0. आता पुढे फक्त तुम्हाला माहिती कुठलेही 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन जर 0 असेल तर त्या 2 पैकी एक नंबर काय असतो 0 असतो. म्हणजे आपण तिथं म्हणू शकतो देअरफॉर 2x -1 इज इक्वल टू 0 और x -3 इज इक्वल टू किती 0. यावरून आपल्याला काय भेटणार, 2x -1 तिकडे घेणार +1 और x इज इक्वल टू 3 आणि x इज इक्वल टू किती भेटणार 1/2 और x इज इक्वल टू किती 3. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू भेटला x इज इक्वल टू 1/2 आणि x इज इक्वल टू किती भेटला 3. पण x म्हणजे कोण आहे आपला कॉस थिटा आहे, रिप्लेस करा. तिथं आपण म्हणू शकतो रिप्लेस x इज इक्वल टू काढा का कॉस थिटा, तर भेटणार आपल्याला कॉस थिटा इज इक्वल टू 1/2 और कॉस थिटा इज इक्वल टू किती 3. तर ह्या झाल्या तुमच्या ऑल पॉसिबल व्हॅल्यूज किंवा परमिसेबल व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा. त्याच तुम्हाला काय करायच्या होत्या, फाइंड करायच्या होत्या. जे इक्वेशन होतं त्याच्यामध्ये आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड करायचे होते. म्हणून आपण जिथं साइन स्क्वेअरची टर्म आहे त्याला कशामध्ये घेतलं, कॉस स्क्वेअरमध्ये. ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय भेटलं, क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलं, वर्ग समीकरण. आणि तिथं फक्त आपण कॉस थिटाची व्हॅल्यू एक्स का म्हटलं आपल्या सोयीसाठी की आपल्याला खाली सोडवायला सोपं जाईल. तरी तुम्ही कॉस थिटामध्ये जरी ठेवलं तरी काही अडचण नाही. त्यानंतर आपण काय केलं, त्याचे फॅक्टर पाडले. फॅक्टर पाडून जे आपल्याला व्हॅल्यू भेटल्या ते काय भेटल्या, एक्सची व्हॅल्यू भेटली 1/2, एक्सची व्हॅल्यू भेटली 3. एक्स म्हणजे कोण आपला कॉस थिटा, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू भेटली 1/2 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू भेटली 3. अशा 2 व्हॅल्यू आपल्याला भेटल्या कशाच्या, कॉस थिटाच्या. तर आता प्रश्न असा आहे की कॉस थिटामध्ये परमिसेबल म्हटल्यावर काय करणार आपण, की जी व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची ती कोणती घ्यायची. कारण इथं लक्षात घ्या व्यवस्थित, कॉस थिटा
जो आहे तुमचा, तुम्ही जर 0 to 90 डिग्रीपर्यंत जे व्हॅल्यू तुम्ही बघितले असेल तर कॉस थिटाची जी व्हॅल्यू आहे ती तुमची कधी 1 पेक्षा मोठी नसते. कारण जेवढं तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक टेबलमध्ये व्हॅल्यू बघितले असतील, तुम्हाला जर सांगायचं झालं तर बघा या पद्धतीत तुम्ही 0 डिग्रीपासून ज्या 90 डिग्रीपर्यंत गेला बरोबर ना, तर जी व्हॅल्यू आहे तुमची कॉस थिटाची ती 1 पेक्षा कधीच मोठी आलेली नाही. कारण 0साठी त्याची व्हॅल्यू 1 आहे आणि 90 डिग्रीसाठी किती 0 आहे. म्हणजे इथून इथपर्यंत त्याची व्हॅल्यू राहिल्या किंवा लई तर लई काय झालेली त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह -1 झालेली. पण पूर्ण आपण ट्रिग्नोमेट्रिक ज्या व्हॅल्यूज बघितल्या त्याच्यामध्ये कुठेही पण तुमचे काय झालेलं आहे की कॉस्टची जी व्हॅल्यू ती 1 पेक्षा मोठी आलेली नाही. पण इथं आपल्याला ज्या व्हॅल्यू भेटल्या कोणत्या कॉस थिटाच्या, एक भेटली 1/2 आणि एक किती भेटली 3 भेटली. 1/2 हा 1 पेक्षा लेस आहे, ती व्हॅल्यू आपली येते कॉस थिटाची. पण जी सेकंड व्हॅल्यू 3 ती येईल का नाही. आणि यांनी काय म्हटलं परमिसेबल म्हटलं. परमिसेबल म्हणजे काय की लिगल व्हॅल्यू. लिगल म्हणजे कोणती की जी येते, मग याचं फक्त एकच व्हॅल्यू आहे की जी कॉस थिटाची भेटणार आहे कोणती 1/2. जी सेकंड आहे 3 तो येऊ शकत नाही. म्हणजे लास्टला जे आन्सर तुमचं त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणणार कॉस थिटा इज इक्वल टू किती 1/2 आणि त्याच्यामध्ये रिझन काय म्हणणार कॉस थिटा इज नॉट ग्रेटर दॅन 1. कॉस थिटाची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी नसती म्हणून याची व्हॅल्यू फक्त किती भेटणार 1/2 भेटणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला पुढे अजून एक्झाम्पल दिलेले. तर या टाईपचं जे एक्झाम्पल आहे तुम्हाला एक्झरसाइज मधले सांगून देतो. एक्झरसाइज 2.2 एक्झाम्पल नंबर 5 आणि एक्झाम्पल नंबर 6. तर एक्झाम्पल नंबर 5 मध्ये तुम्हाला असंच दिलंय आणि त्यांनी म्हटलं फाइंड द परमिसेबल व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा. तिथं पण तुम्हाला कॉस थिटाच्याच व्हॅल्यू फाइंड करायच्या परमिसेबल. त्यानंतर सेकंड इक्वेशन आहे तिथं पॉसिबल व्हॅल्यूज म्हटले. तर या दोन्ही व्हॅल्यू ज्या आता या पॉसिबल व्हॅल्यूज झाल्या आणि परमिसेबल कोणती जी लिगल व्हॅल्यू असेल त्याला आपण काय म्हणतो परमिसेबल व्हॅल्यू. अशा तुम्हाला जवळपास 3 ते 4 एक्झाम्पल 5 एक्झाम्पल जवळपास तिथं दिलेले. जवळपास तुम्हाला क्वेश्चन नंबर 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 पर्यंत एक्झाम्पल तुम्हाला तिथे दिलेली. तर त्या टाईपचे जे एक्झाम्पल येते तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा आणि त्याचं सोल्युशन काय करा फाइंड करा. त्यानंतर बाकी आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला असं दिलंय बघा एक्झाम्पल नंबर 8 आहे. ते एक्झाम्पल आपण सॉल्व करू. तर एक्झाम्पल तुम्हाला असं दिलं. एक्झाम्पल मी इकडे राईट करतो. एक्झाम्पल इथं तुम्हाला त्याचे पुन्हा व्हॅल्यू फाइंड करायची आहे थिटासाठी. त्याने असं म्हटलं बघा सॉल्व फॉर थिटा इफ असं इक्वेशन दिले बघा 4 sin square थिटा मायनस ट्वाइस इन ब्रॅकेट रूट 3 + 1 इंटू साइन थिटा आणि प्लस रूट 3 इज इक्वल टू 0 असं तुम्हाला दिले. सॉल्व फॉर थिटा म्हणजे तुम्हाला थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची इथे आणि जे इक्वेशन दिलं ते क्वाड्रेटिक इक्वेशन आहे इन टर्म्स ऑफ काय आहे साइन थिटा. आणि तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. तर तुम्हाला माहिती क्वाड्रेटिक इक्वेशन आहे इथं आपण याचे जे रूट्स आहे याचे फॅक्टर पाडणं थोडं अवघड जाईल. तर आपण फॅक्टर पाडण्यापेक्षा काय वापरू फॉर्म्युला मेथड वापरू. फॉर्म्युला तुम्हाला त्याचा माहिती काय फॉर्म्युला आपला फॉर्म्युला असा आहे बघा x इज इक्वल टू जर क्वाड्रेटिक इक्वेशन x मध्ये असेल तर फॉर्म्युला असा आहे -b + or मायनस रूट ऑफ b² - 4ac डिवायडेड बाय किती ट्वाइस a. तर इथं x म्हणजे आपल्याकडे कोण आहे साइन थिटा आहे. आधी आपण हे सॉल्व करणार आहे आणि मग नंतर काय फाइंड करणार आहे थिटा फाइंड करणार आहे. मग घेऊया आपण सोल्युशन. देअरफॉर साइन थिटा इथं कम्पेअर करून घ्या. आधी कम्पेअर जर केलं तर a इज इक्वल टू आपल्याला भेटणार किती बघा कोएफिशियंट आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो असा आहे ax² + bx + c इज इक्वल टू 0. कम्पेअर जर केलं तर a इज इक्वल टू भेटणार 4 b इज इक्वल टू भेटणार किती -2 रूट ऑफ 3 + 1 आणि जो c आहे तो c भेटणार रूट 3. फक्त आपण कम्पेअर केलं स्टँडर्ड इक्वेशन सोबत आणि a b आणि c च्या व्हॅल्यू कशावरून फाइंड केल्या दिलेल्या इक्वेशन वरून. त्यावेळेला आपण आता फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. x म्हणजे कोण आहे आपल्याकडे साइन थिटा जे भेटणार साइन थिटा इज इक्वल टू -b काय तुमचा -2 बरोबर इन ब्रॅकेट हा पुढं तुमचा ब्रॅकेटमध्ये येणार बघा -2 इन ब्रॅकेट रूट 3 + 1 हा झाला तुमचा -b प्लस और मायनस रूट ऑफ b² - 4ac. तर मी थोडी इकडे घेतो तिथं बसणार नाही ते. तर आपण त्याला असं म्हणू शकतो बघा साइन थिटा इज इक्वल टू -b. तर ऑलरेडी फॉर्म्युल्यातला मायनस आणि b म्हणजे कोण आहे तुमचा तो परत घ्या मध्ये -2 इन ब्रॅकेट रूट 3 + 1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस और मायनस रूट ऑफ
बी स्क्वेअर म्हणजे काय येणार, इथे येणार पुन्हा ब्रॅकेट -2 ब्रॅकेट √3 + 1 बरोबर, इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर हा झाला बी स्क्वेअर -4ac. ए किती आपल्याकडे 4 आणि सी किती आहे √3, तर 4 × किती येणार तो √3 डिवायडेड बाय किती येणार आहे ट्वाइस ए × ए किती इथं 4 विच इज इक्वल टू, केअरफुली लक्ष द्या, कॅल्क्युलेशन थोडं लेंदी आहे पण लक्ष व्यवस्थित द्या. मायनस काय होणार इथं प्लस होणार म्हणजे येणार ट्वाइस इन ब्रॅकेट √3 + 1 प्लस ऑर मायनस √. आता लक्ष द्या इथं ए म्हणजे 2 मल्टिप्लिकेशनचे टर्म आहे, पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तर सेपरेट स्क्वेअर केला होता -2चा स्क्वेअर किती येणार 4 आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर √3 + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस, तर इथं हे ॲज इट इज 4 × 4 × किती √3 डिवायडेड बाय किती येणार ते 8 विच इज इक्वल टू, आता केअरफुल लक्ष द्या इथं तुमचा ट्वाइस ब्रॅकेट √3 + 1 ॲज इट इज प्लस ऑर मायनस. आता काय करा 4 इथं पण आहे 4 जर रूटच्या बाहेर घेतला तर किती होणार तो 2 रूटमध्ये आता फक्त काय राहणार √3 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथं किती राहणार 4 √3 आणि डिवायडेड बाय किती येणार तो 8 येणार. कॅल्क्युलेशन व्यवस्थित लक्षात घ्या, फक्त आपण काय केलं इथं मायनस इथं प्लस झालं आणि नेक्स्ट स्टेपला 4 इथं काय घेतला कॉमन घेतला, 4 रूटच्या बाहेर आल्यानंतर किती झाला तो 2 झाला. आता पुन्हा या दोन्ही टर्ममध्ये याच्यामध्ये पुन्हा 2 आहे तो पुन्हा कॉमन घ्या म्हणजे नेक्स्ट स्टेप आपली ती येणार, तर मी इकडे घेतो ते, तर नेक्स्ट स्टेपला तुम्हाला असं भेटेल ते बघा 2 जर तुम्ही तिथं कॉमन घेतला आता वरती या दोन्हीमध्ये तर हे भेटणार इज इक्वल टू 2 पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर ब्रॅकेटमध्ये येणार हा तुमचा √3 + 1 इथला प्लस ऑर मायनस आणि √. तर इथं √3 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर एक्सपान्शन आपण करून घेऊ. a + b ब्रॅकेट स्क्वेअर आपला काय येणार याला √3चा स्क्वेअर बरोबर a² + ट्वाइस ab + b², b किती 1चा स्क्वेअर 1 -4 √3 आणि याला पूर्ण डिवायडेड बाय द ब्रॅकेट कंप्लीट आणि पूर्ण डिवायडेड बाय किती तुमचं इथं 8. ओके, फक्त काय केलं आपण 2 पूर्ण याच्या बाहेर घेतला आणि इथं a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केलाय. आता बघा इथं 2 नी इथं डिवाइड होईल म्हणजे 2 नी इथं भाग जाईल किती जाईल 4चा, तर वरती राहणार बघा √3 + 1 आणि इथं राहणार प्लस ऑर मायनस √. लक्ष द्या √3चा स्क्वेअर किती येणार 3 + 2 √3 + 1 -4 √3 ॲज इट इज डिवायडेड बाय इथं किती राहिलं तुमचा 4 विच इज इक्वल टू ॲज इट इज √3 + 1 प्लस ऑर मायनस √. केअरफुल लक्ष द्या व्यवस्थित √. तर 3 + 1 किती झाला 4 2 √3 -4 √3 लक्षात घ्या बरं का, काय तुमचं 2 √3 मायनस किती 4 √3 √3 जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये किती राहणार 2 - 4 2 - 4 किती येणार -2 किती येणार ते √3 म्हणजे हे जर कॅल्क्युलेशन केलं तर किती भेटणार ह्या दोन्हीचं 2 √3 आणि -4 √3 किती भेटणार -2 √3 इथं येणार -2 √3. ओके, या फॉर्ममध्ये ते येईल. तर नेक्स्ट स्टेपला आता बघा डिवाइडचा तुमचा ॲज इट इज हे कॅल्क्युलेशन झालं आहे तुमचं ठीक आहे. डिवाइडला किती तुमचा 4 आहे, तर पुन्हा एक ॲडजस्टमेंट करा किंवा हीच ॲडजस्टमेंट आपण अशीच ठेवल्यास तरी चाललं असतं. कोणती 3 आणि 1ची, तर इथं असंच राहू द्या, इथं 3 राहू द्या आणि पुढं +1 ॲज इट इज राहू द्या. तिथं आपल्याला त्याला स्क्वेअरमध्ये आणायचं आहे डिवायडेड बाय किती 4. आता पुन्हा एक ॲडजस्टमेंट करा. ॲडजस्टमेंट कशी करा 3 जो आहे त्या 3ला स्क्वेअरमध्ये लिहा, 1ला आपण स्क्वेअरमध्ये लिहू शकतो. तर एवढी एक नॉर्मल ॲडजस्टमेंट फक्त लक्षात ठेवा कॅल्क्युलेशनसाठी प्लस ऑर मायनस. तर इथं मी काय करतो फक्त जो 3 आहे त्याला मी लिहितो √3चा स्क्वेअर -2 √3 बरोबर आणि प्लस 1ला काय लिहितो 1चा स्क्वेअर डिवायडेड बाय किती 4 विच इज इक्वल टू √3 + 1 प्लस ऑर मायनस. आता लक्ष द्या व्यवस्थित, आता इथं जे येणार आहे ते बघा a² - 2ab + b², कशा फॉर्म्युला आहे a - b ब्रॅकेट स्क्वेअर, हे कोण आहे √3 म्हणजे येणार √3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय किती 4 आणि ते रूटच्या बाहेर जर आलं तर भेटणार ते √3 + 1 प्लस ऑर मायनस इथं रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार ते येणार √3 - 1 डिवायडेड बाय किती 4. आता इथून पुढे फक्त एकदा प्लस एकदा मायनस घ्यायचं आणि काय करायचं त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. तर ते मी इथं कंटिन्यू करतो, पुढं इथं घेतो वरती ठीक आहे. एक्झाम्पल मी पुसून टाकतो, इथं तुम्हाला थिटा फाइंड करायचं आहे फक्त व्यवस्थित लक्षात घ्या, बाकी फॉर्म्युला ते मी इथं काढून टाकतो ठीक आहे.
ए आणि बीच्या व्हॅल्यू आणि सीच्या व्हॅल्यू. ओके, तर आता राहिलेलं कॅल्क्युलेशन. आता इथं प्लस ऑर मायनस आहे, एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या, म्हणजे याचं आपण असं म्हणू शकतो साइन थिटा इज इक्वल टू, देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू, एकदा प्लस घ्या म्हणजे येणार √3 प्लस 1 प्लस √3 मायनस 1 डिवायडेड बाय 4, और साइन थिटा इज इक्वल टू, एकदा मायनस घ्या तर येणार √3 प्लस 1 मायनस जर घेतलं तर येणार √3 आणि मायनस मायनस किती होणार +1 डिवायडेड बाय किती 4. तर इथे कॅल्क्युलेशन करा, +1 -1 कॅन्सल, √3 प्लस √3 किती येणार 2√3 डिवायडेड बाय 4. हे झालं साइन थिटा इज इक्वल टू, और साइन थिटा इज इक्वल टू इथं काय होईल √3 प्लस √3 मायनस √3 कॅन्सल, 1 + 1 किती येणार 2/4, आणि पुढे जर हे केलं तर येणार साइन थिटा इज इक्वल टू, इथं 2 ने डिवाइड करा येणार √3 डिवायडेड बाय 2, और साइन थिटा इज इक्वल टू किती येणार 1/2. आता तुम्हाला फक्त साइन थिटा नाही फाइंड करायचं, तुम्हाला इथं थिटा फाइंड करायचं आहे. तर तुम्हाला माहिती कोणत्या अँगलसाठी तुमच्या व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे. साइन थिटाची व्हॅल्यू √3/2 कोणत्या अँगलला येते आणि साइन थिटाची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला येते. त्या दोन व्हॅल्यू म्हणजे तुमचं काय असणार लास्ट आन्सर असणार आहे. तर तुम्हाला माहिती √3/2 किती डिग्रीला तो 60 डिग्रीला, म्हणजे याच्यावरून तुम्ही म्हणू शकता थिटा इज इक्वल टू किती π/3 बरोबर, और थिटा इज इक्वल टू किती π/6. साइन 30 किती भेटतो 1/2 आणि साइन 60 किती भेटतो √3/2, म्हणजे थिटाच्या तुम्हाला दोन व्हॅल्यू भेटल्या π/3 और π/6, आणि हेच तुम्हाला काय करायचं होतं फाइंड करायचं होतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला साइन थिटा भेटणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढे थिटा सांगता आला पाहिजे, त्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक टेबल मधल्या व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे. साइन थिटा 1/2 कोणत्या अँगलला येतो आणि √3/2 कोणत्या अँगलला येतो हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही इथं थिटाची व्हॅल्यू काय येणार ते सांगू शकता. असं त्याचं झालं टोटल सोल्युशन. एक्झाम्पल सिंपल आहे, फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे त्याच्यामुळे थोडं ते लेंदी झालंय, बाकी याच्यामध्ये कुठल्याही फॉर्म्युला आपण यूज केलेले नाहीये. जी प्रोसिजर तुम्ही फॉर्म्युला मेथड 10वीला यूज केलेली त्याच पद्धतीने आपण काय केलं सॉल्व्ह केलं. फक्त काही ठिकाणी नॉर्मल ऍडजस्टमेंट आहे, त्या ऍडजस्टमेंट तुम्हाला करून घ्याव्या लागतील. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 9 तुम्हाला असं दिलंय बघा, इथं मी एक्झाम्पल राईट करतो. ते एक्झाम्पल नंबर 9, तर एक्झाम्पल तुम्हाला असं दिलंय त्यांनी, इफ tan theta plus sec theta is equal to 1.5, then find tan theta, sin theta and sec theta. Then find tan theta, त्यानंतर sec theta आणि sin theta and sin theta. तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे, तर व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी तुम्हाला त्यांनी एक इक्वेशन दिलं. तर आता इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करून तुम्हाला बाकीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पण जे इक्वेशन तुम्हाला दिलंय ते जर तुम्ही केअरफुली बघितलं तर tan थिटा आणि sec थिटा यांची ॲडिशन किती दिली 1.5 दिली. तुम्हाला एक्झॅक्ट माहित नाही की tan थिटा किती आणि sec थिटा किती. आता एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार, तर तुम्हाला लिनियर इक्वेशन तुमचे झालेले, कुठले लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करताना x आणि y मधले x + y इज इक्वल टू समथिंग, समजा c म्हणतो मी c1, आणि x1 y1 इज इक्वल टू, आणि x2 + y2 इज इक्वल टू c2. या फॉर्ममध्ये जर असेल तर तुम्ही तो दोन समीकरण सोडून मग तुम्ही x आणि y सांगू शकता. पण इथं आपल्याकडे एकच इक्वेशन आहे, त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट सांगू शकत नाही. तर आपल्याला अजून एक सेकंड इक्वेशन आणणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करून tan आणि sec भेटेल. तर इथं आपण काय करू, तुम्हाला tan आणि sec ची व्हॅल्यू दिलेली बरोबर, तर tan आणि sec मधले एक आयडेंटिटी आपण तिचा यूज करू. आधी जे गिवन ते आपण लिहून घेऊ. काय गिवन, tan थिटा प्लस sec थिटा इज इक्वल टू 1.5 आहे, तर 1.5 ला आपण काय लिहू शकतो 3/2 लिहू शकतो. फ्रॅक्शन पार्ट आपण काढून टाकू, त्याला काय लिहू 3/2. वी नो दॅट, आता आपल्याला काय माहिती लक्ष द्या, वी नो दॅट tan आणि sec मधली आयडेंटिटी काय 1 + tan² थिटा इज इक्वल टू काय sec² थिटा. तर आपल्याला काय करा, 1 इकडे ठेवा, tan² तिकडे घ्या, तर हे भेटणार आपल्याला sec² थिटा मायनस tan² थिटा इज इक्वल टू 1. आणि इथं जे आले a² मायनस b², तर a² मायनस b² फॉर्म्युला यूज करा, ते भेटणार तुम्हाला sec थिटा मायनस tan थिटा, आणि अनदर ब्रॅकेटमध्ये भेटणार sec थिटा प्लस tan थिटा इज इक्वल टू किती 1. पण याच्यामधले एक व्हॅल्यू आपल्याकडे आहे कोणती, tan थिटा प्लस sec थिटा, व्हॅल्यू पुट करा म्हणजे ना sec थिटा मायनस tan थिटा बरोबर, इंटू याची व्हॅल्यू किती आपल्याकडे 3/2, म्हणजे येणार इंटू 3/2 इज इक्वल टू 1. 3/2 तिकडे जर गेला तर त्याचं काय होणार रेसिप्रोकल, म्हणजे sec थिटा मायनस tan थिटा
इज इक्वल टू 2 तिकडे मल्टिप्लाय 3 काय म्हणजे डिवाइड, ते येणार 2/3. याला समजा इक्वेशन नंबर 1 म्हणू आणि याला तुमचं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोन्ही सॉल्व करा सायमल्टेनियसली. तुम्हाला माहिती का सॉल्व करायचं, तर आपण त्याचे एक्झाम्पल केलेले सॉल्व करण्याचे. तर बघा इथं याच्या दोन्हीमध्ये tan थिटा मायनस आहे, इथं tan थिटा प्लस आहे. तर ही जर दोन्हीची जर ॲडिशन केली इक्वेशनची ॲडिंग इक्वेशन 1 and 2 दोन्हीची ॲडिशन करा. काय येणार बघा, सेक थिटा प्लस tan थिटा इज इक्वल टू किती आहे 3/2 आणि प्लस सेकंड इक्वेशन काय सेक थिटा मायनस tan थिटा इज इक्वल टू किती आहे 2/3. ओके, आणि यांची जर ॲडिशन केली तर बघा इथं प्लस tan थिटा मायनस tan थिटा कॅन्सल, सेक थिटा प्लस सेक थिटा किती येणार 2 सेक थिटा इज इक्वल टू इथं ॲडिशन करा 3/2 प्लस 2/3. क्रॉस मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटर सेम करून घ्या. ते येणार 3 × 3 9 प्लस 4 डिवायडेड बाय 6 आणि 9 प्लस 4 किती येणार 13 डिवायडेड बाय 6. ही कशी झाली 2 सेक थिटा. पण आपल्याला काय पाहिजे सेक थिटा पाहिजे, तर सेक थिटा इज इक्वल टू काय भेटणार 2 मल्टिप्लायचं तिकडे जाऊन काय होईल डिवाइड, ते येणार 13 डिवायडेड बाय 6 × 2 किती होणार तो 12. सेक थिटा किती भेटला 13/12. याच्यावरून काय फाइंड करा tan थिटा. सेक थिटाची व्हॅल्यू कुठेही पुट करा, इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये तुम्हाला काय भेटून जाईल tan थिटा भेटून जाईल. तर आपण समजा इक्वेशन 1 मध्ये पुट करू, पुट इन इक्वेशन 1 काय भेटेल बघा ते tan थिटा प्लस सेक थिटा किती 13/12 इज इक्वल टू 3/2. ते तिकडे घ्या, तर tan थिटा इज इक्वल टू काय भेटणार इज इक्वल टू मायनस होईल म्हणजे 3/2 मायनस 13/12. पुन्हा इथं डिनॉमिनेटर सेम करा. तर इथं काय करा 6 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं 6 × 18 18 मायनस 13 डिवायडेड बाय किती 12. इथं फक्त 6 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं, ते येणार 18 मायनस 13 म्हणजे किती 5 डिवायडेड बाय 12. हा भेटला तुम्हाला काय tan थिटा. म्हणजे tan थिटा भेटला 5/12, सेक थिटा भेटला 13/12. अजून फाइंड करायचं आहे तुम्हाला साइन थिटा. तर साइन थिटा काय फाइंड करणार याच्यावरून, तर याच्यामध्ये तुम्ही रिलेशन यूज करू शकता. जो सेक भेटला त्याच्यावरून तुम्ही कॉस फाइंड करू शकता. ठीक आहे, तर इथं आपण म्हणू शकतो दॅट इम्प्लाइज कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय काय असतो सेक थिटा, किंवा हा ठीक आहे असं म्हटलं तरी चालेल 1 बाय काय सेक थिटा. तर काय भेटेल 1 बाय सेक म्हणजे काय 13/12, त्याचा रिसिप्रोकल म्हणा 12/13. हा झाला कॉस थिटा. आता कॉस भेटला, तुम्हाला tan माहिती आहे त्याच्यातून आपण साइन फाइंड करू शकतो. तर साइन कसं फाइंड करणार बघा, तर इथं आपल्याला एक रिलेशन माहिती आहे कोणतं, आपल्याला असं माहिती आहे ना tan थिटा इज इक्वल टू काय असतं साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. म्हणजेच काय ना तो tan थिटा आपल्याला माहिती आहे किती 5/12 बरोबर का, विच इज इक्वल टू साइन थिटा डिवाइडला कॉस थिटा किती 12/13. तर हा डिवाइडचा इकडे यायला काय होईल मल्टिप्लाय होईल, आणि ते जे राहिलं कॅल्क्युलेशन ते मी इथं कंटिन्यू करतो. तर ते बाकीचं असेल बघा पुढं, इथला हा डिवाइडचा इकडे मल्टिप्लाय घ्या, ते येणार तो 5/12 इंटू काय होणार तो 12/13 बरोबर, आणि इज इक्वल टू काय साइन थिटा. तर इथं 12 कॅन्सल म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू किती भेटणार 5 डिवायडेड बाय 13. आता हे तुमचा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, पुढचे फॉर्म्युलेशन तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर या टाईपचे जे एक्झाम्पल आहे अशा पद्धतीत तुम्हाला ते जमले पाहिजे. आता सिमिलर एक्झरसाइजमध्ये काही एक्झाम्पल आहे तुम्हाला मी बरेच होमवर्कसाठी सांगितले, ते पण सॉल्व करा आणि एक्झाम्पल व्यवस्थित बघून घ्या आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.